काल कीर्ती मॅडमचं वर्कआउट होतं, त्यांनी सुद्धा खूप खूप सुंदर वर्कआउट घेतलं, खूप छान वर्कआउट घेतलं, खूप मजा आली काल पण. पण नेमकं मला अर्जंट जायचं असल्यामुळे काल मी थांबलो नाही, तर कीर्ती मॅडमसाठी पण जोरदार टाळ्या. त्यानंतर आज चक्रीवादळ आलं आणि आज मी ठरवलं होतं की कितीही स्पीडने वर्कआउट होऊ द्या, काही होऊ द्या, आपण त्यांच्या बरोबरच वर्कआउट करायचं. आणि कमाल वर्कआउट, म्हणजे 1 तास, वा वा वा, जन्नत होती 1 तास वर्कआउट. आणि वा, आपण एकटे असतो, लांब असतो, घरी असतो, शूट मध्ये असतो, मी बाहेर असतो, त्यावेळेस वाटतं की वेल, आयुष्य मस्त चाललंय, छान आहे, आणि हे असं असतं आयुष्य. पण आपल्या फॅमिलीत आल्यानंतर, हे कॉल ऐकल्यानंतर कळतं की यार, आपण इथं येणं, इथं या कॉलवर असणं किंवा वर्कआउट करणं टीम बरोबर किती महत्वाचं आहे, फॅमिली बरोबर असणं किती महत्वाचं आहे. खरं तर आपल्या लक्षात येत नाही, आपण वेगळे असताना आपल्या कामात वेगळं असतो, मशगूल असतो, पण लक्षात येत नाही आपण की काय काय मिस करतोय. इथं आल्यानंतर आज मी ऐकतो, काल म्हणजे मोहसिन भाई असताना मी बाजूला बसून ऐकतच असतो, चालूच असतं, पण आज समोर ऐकताना जास्त कॉन्सन्ट्रेशन नाही ऐकतो माणूस. इतक्या जणांचा अनुभव ऐकताना इतके इतके प्रॉब्लेम्स, आणि ते फक्त आणि फक्त ह्या फॅमिलीत येऊन सॉल्व्ह झाले. कुठल्या डॉक्टरकडे जे होत नाही ते इथे येऊन सॉल्व्ह होत आहेत, म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे.